हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे. स्वागत आहे सौभाग्य रेसिपीजमध्ये. आज आपण बनवणार आहोत भन्नाट अंडा फ्राय. अंड्यासोबत आपण इथे बटाटा वापरणार आहोत. बटाट्यामुळे भाजी जास्त स्वादिष्ट आणि पौष्टिक बनते आणि त्याचबरोबर भाजीची क्वांटिटी सुद्धा वाढते. बटाटे शिजताना मीठ टाकलं कारण बटाटे लवकर शिजावे आणि चविष्ट लागावे. आणि अंड्यांमध्ये मीठ टाकलं कारण अंडे शिजताना फुटू नयेत. तर आता हे ठेवूया झाकून आणि लागूया तयारीला. तर मी इथे अंडा फ्रायची सगळी तयारी केली आहे. तुम्ही बघू शकता अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट, कांदा बारीक चिरून घेतलाय, उकडलेला बटाटा मॅश करून घेतलाय, कोथिंबीर आणि टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घेतलं, सोबतीला कढीपत्ता आणि ही आपली उकडलेली अंडी. तर आता लगेच कढई तापत ठेवूया आणि त्यात तेल कडक तापवून घेऊ. तेल कडक तापल्यानंतर मी मोहरीचा तडका दिला. मोहरी तडतडल्यानंतर जिरं टाकलं आणि आता त्यात कांदा परतवायचा. कांदा मस्त परतल्यानंतर टाकूयात कढीपत्ता. कढीपत्त्याचा स्वाद उतरल्यानंतर आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, आणि आता टाकूयात बारीक चिरलेला टोमॅटो. त्यावरून थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. याने टोमॅटो मऊ होईल. आणि आता हे एकजीव करून मस्त परतवून घ्यायचं. याला छान तेल सुटले. यात टाकूयात हळद, धने पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला. हे छान एकजीव करून घ्यायचं. एकजीव झाल्यानंतर टाकूयात 1 वाटी पाणी. हे ठेवूया थोड्या वेळासाठी झाकून आणि इकडे अंड्याचे काप करून घेऊ. मी असे दोऱ्याने करतेय, त्यामुळे सुटसुटीत अंडी कापली जातात. अशा प्रकारे अंडा फ्रायची ग्रेव्ही तयार आहे. यामध्ये गरम पाणी टाकलं आहे ओलसरपणा येण्यासाठी. थोडीशी उकळी आल्यानंतर मॅश केलेला बटाटा टाकायचा. आणि एकजीव करायचा. मी त्यावरती थोडंसं मीठ टाकलं.
याला उकळी येत असताना अंड्याचे केलेले काप टाकायचे आणि यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवायची. थोड्या वेळासाठी ठेवूयात झाकून. एक वाफ काढल्यानंतर हे छान असे एकजीव झालंय. गॅस लो फ्लेम वरती करायचा. आणि अशी तरी आल्यानंतर मी त्यावरती टाकली आहे थोडीशी आमचूर पावडर आणि कसुरी मेथी. आणि अशा प्रकारे तयार आहे आपलं भन्नाट अंडा फ्राय. चला तर मग मी पोटभर जेवून घेते. तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी बनवा, कमेंट करून कशी वाटली ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.